नमस्कार, मी फार्मासिस्ट दत्ता मारुती खराटे, वरिष्ठ सनदी अधिकारी माननीय तुकाराम मुंडे साहेब यांची अन्न औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून दुधामध्ये होणारी भेसळ असेल, पनीरमध्ये होणारी भेसळ असेल किंवा खाद्यतेलामध्ये होणारी भेसळ असेल किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये होणारी जी भेसळ आहे व या माध्यमातून ज्यांना जे तक्रारी प्राप्त झाल्या त्या तक्रारीच्या आधारे महाराष्ट्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये 100च्या वरती त्यांनी धाडी महाराष्ट्रामध्ये मारलेल्या आहेत आणि त्या धाडीमध्ये त्यांनी भेसळ केलेला माल हा जप्त करून तेथील चालकांवरती त्यांनी कठोर कारवाई केलेली आहे. आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये रोज मेडिकल ओपन होतात आणि मेडिकल ओपन होत असताना 70% मेडिकलमध्ये फार्मासिस्टचे लायसन हे फक्त नावाला लावले जाते आणि त्या ठिकाणी मेडिसिन डिस्पेन्स मात्र मेडिसिनचा आणि त्या नॉन फार्मासिस्टला कुठलाही संबंध नसताना ते मेडिसिन डिस्पेन्स करतात, म्हणजे थेट ते रुग्णाच्या आरोग्याशी खेळतात. म्हणजे यांना हद्दपार करण्यासाठी कर्तव्यदक्ष अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त माननीय तुकाराम मुंडे साहेब यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचे अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्यामार्फत मी स्वागत करतो. त्या निर्णयाला पाठिंबाही देतो. महाराष्ट्रातील फार्मासिस्टनी या निर्णयाचं स्वागत करावं असे मी आवाहन त्यांना करतो. तो निर्णय म्हणजे नोंदणीकृत फार्मासिस्टच्या लायसन सोबत फार्मासिस्ट सुद्धा त्या मेडिकलवरती उपस्थित राहणे आता अनिवार्य आहे आणि मेडिकलवरती फार्मासिस्ट अनुपस्थित असल्यास त्या फार्मासिस्टचे लायसन तात्काळ सस्पेंड करण्यात येईल व मेडिकलच्या मालकावरती सुद्धा कारवाई करण्यात येईल. मला वाटतं या निर्णयामुळे महाराष्ट्रामधील फार्मासिस्टसाठी आनंदाची गोष्ट आहे. आता बोगस फार्मसीचा कचरा साईड लावून थोड्या का प्रमाणामध्ये फार्मसीला जॉबची संधी उपलब्ध होईल आणि आमचे क्वालिफाईड फार्मासिस्ट हे पेशंटला आता मेडिसिन वितरित करतील. मला वाटतं जिथे आवश्यक तिथे फार्मासिस्ट ही मोहीम आता मुंडे साहेबांनी हाती घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये फार्मसीचे वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यामध्ये भाड्याचा लायसन्सचा प्रश्न आहे, तो आता प्रश्न मुंडे साहेब मार्गी लावतीलच आणि प्रायव्हेटमध्ये जॉब करणाऱ्या वेतन श्रेणीचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आम्ही मुंडे साहेबांना भेटून या संदर्भाची माहिती देऊ आणि आपल्या एरियामध्ये कुठे भेसळ होत असेल किंवा मेडिकलवरती नॉन फार्मासिस्ट मेडिसिन डिस्पेन्स करत असेल यांची तक्रार करण्यासाठी एफडीएने त्यांची ईमेल व टोल फ्री क्रमांक दिला आहे. त्यावरती एक सुजाण नागरिक म्हणून आपण तक्रार दाखल करून प्रशासनाला सहकार्य करावे एवढीच विनंती मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याकडे करतो. धन्यवाद.